एक कन्सेप्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही रात्रीचं जेवण करता त्यानंतर लगेच जर झोपलात तर ते अन्न पचत नाही. कसं पचत नाही लक्षात घ्या. आपण ज्यावेळेला झोपतो ना त्यावेळेला आपला मेंदूसुद्धा झोपून जातो, संपूर्ण शरीर शांत होऊन जातं. तसंच पचनक्रिया जी असते ना तीसुद्धा शांत होते. अनेक रुग्ण माझ्याकडे ज्यावेळेला येतात त्यावेळेला ते सांगतात, डॉक्टर मी रात्री जेवलेलो असतो पण सकाळी त्या जेवणाचा ढेकर येतो, मग त्याच्यानंतर तोंड एवढं खराब होतं की मी काय पुढचं खाऊ शकत नाही. मग अशा वेळेला काय करायचं कळत नाही. म्हणजे तुम्ही बघा, रात्रीच्या जेवणाचा ढेकर सकाळी येतोय म्हणजे अजून हे जेवण जठरातच आहे, पुढे गेलेलंच नाही आहे. मग एवढ्या 8 ते 9 तासामध्ये ते जेवण न पचता पोटामध्ये तसंच राहिलेलं आहे. तर अशा वेळेला त्या अन्नामध्ये कफाची वाढ होतो, म्हणजे कफाचा वाढ होतो किंवा त्याच्यामध्ये जंत वाढायला लागतात, ते अजीर्ण होऊन जातं आणि त्यामुळे त्रास होतो. तर लक्षात ठेवा की रात्रीचं जेवण तुम्ही जितकं लवकर घ्याल तेवढं चांगलं. रात्रीचं जेवण जेवायचं, ते पूर्ण पचू द्यायचं. 2 ते 3 तासामध्ये ते जेवण पूर्णपणे पचून जातं आणि ते पचल्याच्या नंतर झोपायचं. मग बघा तुम्हाला कशी शांत झोप लागेल आणि छान झोप लागेल. अनेक वेळेला अनेक जणांना सवय असते की पोट भरलेलं असेल तरच झोप लागते, नाही तर झोप लागत नाही. मग त्यावेळेला तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावं लागेल. जितकं लवकर जेवाल तितकं लवकर झोपाल आणि तेवढंच तुम्ही आरोग्यदायक राहू शकाल.